हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, ही WRD ची ऑफिशियल वेबसाईट आहे। जर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो ही वेबसाईट बघा, wrd.maharashtra.gov.in अशी ही वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला जलसंपदा विभाग भरती रिलेटेड सर्व जे काही नवीन अपडेट असतात ते सर्व अपडेट तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वरती सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सरळ सेवा भरतीचा सेक्शन आहे। या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतात, सरळ सेवा भरती सन 2019। आता सध्याची भरती चालू आहे सरळ सेवा भरती सन 2023। तर या भरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन होईल आणि जी पण नवीन नवीन अपडेट येते ना मित्रांनो, ती तुम्हाला या वेबसाईट वरतीच पाहायला मिळते, जलसंपदा विभाग भरतीची। ठीक आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो रिझल्ट पेंडिंगला आहे जलसंपदा विभाग भरतीचा, तर आन्सर की वगैरे फायनल आन्सर की म्हणा, जी काही प्रोसेस होती ती सर्व प्रोसेस जवळपास कंप्लीट झालेली आहे मित्रांनो। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा रिझल्ट कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो, तर याविषयी काय नवीन अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासोबत काही आज महत्त्वाचे पॉइंट शेअर करणार आहे। जर तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगितलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे विवरण आणि तपशीलसाठी येथे क्लिक करा। तर अशा प्रकारे नवीन नवीन अपडेट्स या ठिकाणी येत असतात। तर आतापर्यंत या भरती रिलेटेड जवळपास नवीन 18 अपडेट आलेले आहेत। ठीक आहे, नवीन 18 अपडेट आलेले आहेत। आता जी काही नवीन अपडेट येईल ती 19वी अपडेट असणार मित्रांनो। तुम्हाला ही वेबसाईट नेहमी चेक करत राहायचंय, या वेबसाईट वरती सर्व अपडेट येते। तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल। तर मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं होतं की जलसंपदा विभाग भरतीचा रिझल्ट आहे तो फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये जाहीर करायचा आहे। म्हणजे मित्रांनो, आज तारीख आहे 26। तर बघा, हे या महिन्यामध्ये 29च दिवस आहेत, म्हणजे 3 दिवस पेंडिंगला आहेत। तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जरी रिझल्ट थोडाफार मागे पुढे झाला किंवा थोडाफार लेट जरी झाला तरी मित्रांनो 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीमध्ये तुमचा निकाल नक्कीच जाहीर होईल, हे लक्षामध्ये घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।